जय शिवराय मित्रांनो. आज आपण देवकुंड वॉटरफॉलचं ट्रेक करणार आहे. प्रवासाचा खरा आनंद तर ताम्हिणी घाट सर करताना होतो. कारण घाटामध्ये आपल्याला खूप सारे धबधबे पाहायला भेटतात. ते दृश्य पाहून आपली एक्साइटमेंट अजून वाढते. पण पूर्ण प्रवासात पावसाने आमची साथ काहीच सोडली नाही. त्यात प्लस पॉईंट म्हणजे धुक्यांनी भरलेला रस्ता आणि जोरात पडणाऱ्या पावसामुळे आमचा प्रवास अजून ॲडव्हेंचरस होऊन जातो. ट्रेकच्या सुरुवातीला आम्हाला असे काही व्ह्यू पाहायला भेटले. तिकडं थांबून आम्ही फोटो व्हिडिओ काढले आणि व्ह्यूचा आनंद घेतला आणि पुढे निघालो. पावसामध्ये भिजल्यानंतर माझी बॅग एवढी जड झाली होती ना, की पुढे थोड्या वेळ चालल्यानंतर माझी बॅग फाटलीच. मग मला पुढे जाऊन सगळा प्रवास असा करायला लागला. पुढे जाऊन आपल्याला असे काही ओढे क्रॉस करावे लागतात. ओढे क्रॉस करताना काही अपघात होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी सुरक्षेचा चांगला प्रबंध केला होता. देवकुंडवर पोहायच्या इच्छेने आम्ही जाणार आहे. तिकडे गेल्यानंतर देवकुंडचा रौद्र रूप पाहिल्यानंतर आमची पोहायची इच्छाच निघून गेली. मग काय, तिकडे थांबून आम्ही देवकुंडच्या व्ह्यूचा आनंद घेतला, फोटो व्हिडिओज काढले आणि वापस आम्ही निघालो. पाऊस कंटिन्यू पडत असल्यामुळे पाण्याचा प्रवाह इतका वाढला होता. तो ओढा पहिला असा होता, त्यांनी पण नंतर रौद्र रूप धारण केले. ओढा क्रॉस करून आम्हाला जो व्ह्यू पाहायला भेटला, त्या व्ह्यूचा आनंद घेत आम्ही घरी निघालो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.